अशी नको ना जाऊ, मी तुझ्या पाया पडते. तेजू 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 नको अडवस तू मला. मी नाही थांबू शकत आता. नाही अगं, माझ्या दादाच्या संसाराची वाताहत होईल, सगळं उद्ध्वस्त होईल बहिणी. खूप साधा आहे ग आमचा दादा. लहानपणापासून खूप चटके सोसलेत ग त्यानं. त्याला सावरायला कोणीच नव्हतं. आम्हाला आई नाही ना, आमच्यासाठी तो होता. पण त्याला समजून सांगायला कोणीच नव्हतं. म्हणून कधी चिडावं कधी गप्प राहावं नाही कळत त्याला. पण मनाचा साफ आहे. आता पण बघ, मला पूर्ण खात्री आहे आता त्याचा राग शांत झाला ना की तो इकडे येतच असेल बघ. तेजू हे बघ, तू नको त्रास करून घेऊस असा. ते चांगलं आहे, ते चांगल्यासाठी आहे, ते होईलच. कधी कधी माणसाने स्वतःला परिस्थितीच्या स्वाधीन करून टाकावं, आणि मीही तेच करते. पहिली असं नको ना बोलू. या घरात तुझाच तर आधार आहे आम्हाला. तू असलीस की आम्हाला बळ येतं. तू या घरात आहे म्हणून आपलं कोणी या घरात आहे असं वाटतं. पहिली तुला मी आता नाही सांगू शकत मी कुठल्या त्रासातनं जाते, पण कुणासाठी नाही तर माझ्यासाठी थांब वहिनी. हे बघ तेजू, शत्रू तुला काय त्रास देतोय हे मला नाही माहित, पण तो तुला त्रास देत असणार आहे ह्याची खात्री आहे मला. पण एक सांगते तेजू, मी तुला धीर देईन, आधार देईन, पण तुझी लढाई तुलाच लढावी लागेल. मी तुझा आवाज नाही बनू शकत, तुला बोलावं लागेल. अन्याय सहन करणं हे अन्याय करण्यापेक्षाही खूप मोठं पाप आहे. मला नाही लढता येत वहिनी. मला तुझ्या आधाराची गरज आहे. मला खूप काही शिकायचंय तुझ्याकडनं. आणि मला माहिती आहे माझी वहिनी मैदान सोडून पळून जाणारी नाहीये, परिस्थितीने बदलणारी पण नाहीये, तर परिस्थिती बदलवणारी आहे. वहिनी वहिनी प्लीज अशी नको जाऊ. तुला तुझं तू तू इथं काय करतेस? डॅडी, डॅडी मला माफ कर. मी चुकले डॅडी. सॉरी, मला माफ कर. माफ कर. डॅडी, अशी मी तुमच्या समोर येऊन तुमची माफी मागेल असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर ते सगळं तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका, कारण तसं तर काही होणारच नाही. कशाला आलीस इथं? मोठ्या तोऱ्यात निघून गेली होतीस ना? हो, गेले होते ना, कारण माझ्या नालायक बापाच्या घरचे तुकडे मला तोडायचे नव्हते. पण काय ना डॅडी, मी घराच्या बाहेर पडले आणि 4 पावलं पुढे गेल्यावर मला लक्षात आलं की तर माझ्या नालायक बापाच्या घरचे तुकडे तोडतच नाही, कारण ते घर तर त्याचं नाहीच, कोणा गरीबाचं लुटलेलं आहे त्याने. मग अशा घरात मला राहायला काय प्रॉब्लेम, म्हणून मी परत आले. तोंड सांभाळून बोलायचं. हे सगळं आमचं आहे, जालिंदर निंबाळकरचं. हे सगळं माझ्या सासरकडच्या नवऱ्याचं आहे, माझ्या सूर्यकांत जगताप. आणि म्हणून मी निर्लज्ज झाले. हो, सॉरी, निर्धास्त झाले. काय झालं डॅडी? घाबरलात? ही भीती तुमच्या चेहऱ्यावर मला पाहिजेच का कोणास ठाऊक. तुमच्या चेहऱ्यावरची ही भीती बघून सूर्य कदाचित तुम्हाला माफ करेल. येते डॅडी. नाही, सॉरी, इथेच राहते. कोणाच्या बापाला घाबरत नाही मी, कोणालाच नाही. तुझं कुठल्या तोंडाने तुला माफ कर म्हणून मला कळणं झालं.
खरंच चुकलो. खरंच चुकलो. मी हा असाच आहे. कसलाच नाही विचार करता मनातील ते गडागडा बोलून मोकळा होतो मी. हो, पण त्याने समोरच्या मनावर किती घाव होतात याचा कधीतरी विचार केला पाहिजे ना सूर्या. वय मला सगळं कळतंय तुळजा. माझी चूक मला मान्यच आहे. हो, ती मान्य करून माझ्या मनाला गेलेले तडे मिटतील का रे? माझ्यावर किती चुकीचे आरोप केलेस रे तू. मी तुला माझं सर्वस्व मानलं सूर्य, पण तू क्षणात मला फरक केलंस. तू माझ्यावर रागव सूर्या, मला काहीच हरकत नाही. आपल्या माणसावर आपण कधी ना कधी रागवतोच, पण मला तुझ्या स्वाभिमानाची काळजी नाही. तुझ्या घरात माझा श्वास कोणतो? मी तुला इथे माझ्या मजेसाठी घेऊन आले असं म्हणालास तू. हे सगळे शब्द आहेत ना सूर्य, माझ्या कानात सतत घुमत राहतात. असं वाटतंय की कोणीतरी धारदार तलवारीने माझ्या काळजावर वार करते. तुझ्यावर प्रेम करायला, आपला संसार सावरायला मी कुठे कमी पडले रे सूर्या? काल तू माझा नाही, आपल्या प्रेमाचा अपमान केलाय.